अगर खाने के तेल में मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करें ना तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है। ज्यावेळी मी काहीतरी फोडणीला देत असते ना त्यावेळी मला ही मोदीजींची वाक्य आठवतात. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर इथं मला उपीट करायचं होतं आणि तेल टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी रवा भाजायचा विसरले. त्यामुळे दुसऱ्या पातेल्यात रवा भाजून घेतला आणि उपीटला फोडणी टाकून घेतली. इथं झाडून काढलं होतं त्यामुळे सगळे डबेकने रिकामे केले होते. त्यामुळे ते तांदूळ साखर वगैरे थोडीशी भरायची होती ती भरून घेतली. भाजीला काय शिल्लक नव्हतं त्यामुळे रात्री कणी ह्यांनी शिमला मिरची आणि भेंडी हे दोनच आणलं होतं. त्यामुळे म्हटलं आता डब्बू मिरची कणी ह्या डब्यामध्ये भरून ठेवायची, पण ह्याचं झाकण काय मला सापडत नव्हतं कारण सगळ्या बरण्या कणी एकत्र घासून ठेवलेले ते अजून लावायचे. तसंच शिमला मिरची भरली आणि फ्रीजमध्ये ठेवली. त्यानंतर आता भेंडी वगैरे चिरून घेतलेले, आज भेंडीची भाजी करायची म्हणून. तर इथं पहिल्यांदा भेंडी भाजून घेऊया. लागणारं साहित्य पण सगळं मी तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर मला अख्खा मसूर पण करायची होती, त्यासाठी मी मसूर पण कणी भिजत घालून घेतलेले. अजून बाकीचे जे कडधान्य आहेत ते मला भरून ठेवायचे होते, ती कामं बाकी होती. अजून आज पाणी यायचं होतं, पाण्याचं काम बाकी होते. अजून झाडू वगैरे काही झालं नव्हतं. इथं आता ही भाजी वगैरे फोडणीला दिल्यानंतर मी चपातीला पीठ मळून ठेवलं आणि त्यानंतर बाकीच्या कामांना सुरुवात केली. चला ह्यासोबतच आजचा ब्लॉग मी इथंच बंद करते. तुम्हाला जर आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये पण काही कमी जास्त सांगू शकता. चला बाय.